सो मित्रांनो, तुमच्या प्रेमापोटी मथुर घाटावरती गेला की नाही गेला याचे अपडेट देण्यासाठी आलो मी। मथुर आता इथेच आहे आणि घाटावरती जाणार आहे। लवकरच मथुर घाटावरती शर्यत खेळताना दिसेल। आणि पहा कसा मथुर आहे आपला, मस्त। आणि मथुर बद्दल ना बोलावं तितकं कमी आहे। आणि तुमच्या तर हृदयाचा ठोका आहे आणि आमच्या सुद्धा हृदयाचा ठोका आहे। दादांसाठी त्यांनी काय नाही केलं, जीव प्राणाला लावून जेव्हा दादा संकटात होते तेव्हा नेहमी मथुर दादांची आठवण काढत होते आणि दादा सुद्धा मथुरची आठवण काढत होते। आणि तेव्हा मथुर कुठे कमी पडला नव्हता, जाईल त्या मैदानात गुलाल घेत होता आणि आजही तो दादांसाठी धावतोय। कुठेतरी बॅकफुटला असताना फौजी यांचा रायफल मोडक दादा यांनी दिला आणि फौजी तिथे प्रथम क्रमांक पटकावला वडकी मैदानात। आणि त्याच्यानंतर पुसेगावला त्यांचाच दावणीतला कॉकटेल देऊन मानकरी ठरला दुसऱ्या क्रमांकाचा। असा मथुर कुठे प्रेक्षकांना सुद्धा नाराज करत नाही आणि प्रेक्षकांसाठी, दादांसाठी आणि आम्हा यूट्यूबरसाठी तो नेहमी लढत असतो। लढत तो आज यापर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्याबद्दल बोलावं तितकं कमी। आज तो उभा जरी असला ना मैदानात तरी चाहत्यांना खूप भारी वाटतं। त्याच्या भोवती असा वळखा असतो मथुर सोबत आणि मथुरचे फॅन फॉलोइंग कुठे नाही, पूर्ण महाराष्ट्रात बोला तर मथुरचं नाव। आणि जेव्हा राहुल दादा मुंबईमध्ये तर क्रेज खूपच आहे, पण जेव्हा घाटावरती जातो ना तेव्हा त्या प्रेक्षकांची क्रेज एक वेगळी असते। म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही जातो, आम्हाला मुंबईमध्ये सहज मुलाखत भेटते राहुल दादांची, पण घाटावरती गेल्यावरती ना आम्हाला मुलाखतीसाठी वंचित राहावं लागतं। मग आम्ही नंतर सर्वांची मुलाखती झाल्यानंतर दादा मात्र आम्हाला मुलाखत देतो। अशी क्रेज आहे। म्हणजे दादा जवळ तासोन तास गाडी भोवती उभा असतो मुलाखतीसाठी, कारण त्या फॅन्स मुळेच आज दादा आणि मथुर इथपर्यंत पोहोचलेले आहे। सो पाहू शकता मथुर आणि मोठे मोठे पैऱ्यात नाव केलंय। 3 फेऱ्याचा मैदान असो, बिनजोडचा मैदान असो, मथुर कुठेच कमी पडत नाही। सो पहा आपल्या मथुरला। सो चला मित्रांनो, आपण आता रजा घेऊया आणि मथुर नक्कीच घाट गाजून अपेक्षा करतो की 26 जानेवारीच्या मैदानाला दिसेल। कारण का सर्वांचं प्रेम आणि सर्वांना बघण्याची इच्छा असते आणि लवकरच राहुल दादा आणि मथुर आपल्याला मैदानात दिसतील।